हाय नमस्कार सर्वांना. चला सकाळपासून काय व्हिडिओ नाही, काल बी व्हिडिओ नाही. आता जरा हलगर्जीपणा चाललाय या व्हिडिओचा. काय झालं, आज पाऊस येत होता त्याच्यामुळं काय रानात जायला झालं नाही. घरीच होती झोपून. आज निवांत मस्तपैकी सकाळी 8-9 वाजता काम आवरलं होतं. जसं हातरून टाकलं की मगाशी 4 वाजता उठली. 4 वाजता उठली की इथं काय म्हणतात ते असले साथीच्या सवासणी असते, तर ती साथीच्या सवासणी जेवायला गेली होती. आणि सासू असली रागात बघते ना माझ्याकडं, हो का इकडून तिथं थांबले तर गुळणा करतात मिसरीचा, आणि मी व्हिडिओ काढते म्हणून तिथनं माझ्याकडे रागात बघते. तर का म्हणून कुणाच काय माहीत नाही. ते त्यांना काय होतं सारखं काय माहीत नाही. मी इकडून बोलते त्या व्हिडिओत, ती त्या तिकडून बघते रागात. मग काय झालं त्यांना काय माहीत. एकाई की त्यांची जरा काय म्हणतात ती हालती डोक्यातली आळी, त्याच्यामुळं जरा भांडी घासायची प्रोसेस चालली आहे. म्हणलं भांडी घासत घासत व्हिडिओ काढावं. आज जरासा लेट झालं पण असू द्या, म्हणलं 2-3 मिनटाचा व्हिडिओ काढून टाकावा. जेवण करायला गेलं तर मस्तपैकी पोट भरून आपल्या आवडीचं होतं, त्याच्यामुळं जेवण केलं. म्हणजे कोंबड्याचं होतं, ह्यांच्याकडं काय नव्हतं, ह्यांना लागतं पोळ्या, त्याच्यामुळं त्यांना काय नव्हतं जेवाय आमंत्रण नव्हतं. नॉनव्हेजवाल्यांना आमंत्रण होतं, गेले जेवण करते. काय म्हणतात साथी तुमच्या इकडे बी असते काय म्हणतात, साथीच ना. साथीच्या ह्याच्यात ती कोंबडं कापून सवासणी घालतात आखाडाच्या महिन्यात. हां, आखाडाच्या महिन्यात. तर आज होतं बघा जेवायला. इथं गेलतो, जेवण करून आलो मस्तपैकी. चला म्हणलं आता एक व्हिडिओ काढावं, निवांत होती म्हणताना आज रानातला व्हिडिओ आला नाही. पण आज सकाळपासून पाऊस चालूच होता, पाऊसच बंद नाही. असा पाऊस आला की असं बाहेर निघायला लागलं की पाऊस यायचा, त्याच्यामुळं. आणि असल्या चिकचिकीने काय रानात असा पाय बी ठेवा येत नव्हता. असल्या चिखल सगळा, ते बूट घालून गेलं ना त्या बुटाला डबलच बूट तयार होत होता. त्याच्यामुळं आज काय आज जरा निवांत रेस्ट घेतली. काल मस्तपैकी लाडू वगैरे केलं. काल बी व्हिडिओ काढायचं ध्यानात नाही. 3 वाजता रानात आली, लाडू केलं. त्यांनी मैसूर पाक केला मस्तपैकी छान. त्यांनी मैसूर पाक केला आणि मी लाडू केलं, आणि पोरांनी खाल्लं. थोडंसं राहिलं आणि म्हणलं आधी थोडंच करून बघावं ती येतंय का नाही. सवय नाही कधी एकट्याने करायची, त्याच्यामुळे म्हणलं आधी थोडं थोडं करून बघायचं, शिकणार कावा. म्हणलं विषय चालू. चला असू दे. दादा आलं तर बाहेर, त्यांना जरा त्यांची बायको घेतली व्हिडिओ, त्याच्यामुळे त्यांना राग आला. म्हणलं व्हिडिओ काय जायचं नाही, गेली तर टंगडं बुडी. त्याच्यामुळं काही माणसं असे असतात, तोंडावर दिसतात पण मागणं काय करतात माहिती का. मला तर अगोदर इंस्टाला सगळी नावं ठेवत होती, सगळी म्हणजे सगळी नावं ठेवत होती. आणि आता काय करतात, जेवढी नावं ठेवत होती ना तेवढी इंस्टाला व्हिडिओ काढायला लागले. त्याच्यामुळं डोक्यात घ्यायचं सोडून दिले नाही. तुम्ही किती काय का वरडा त्यांच्यावर ध्यान द्यायचं नाही. अशी असतात घरातली जरासा सारखी ही करायला मागं ओढून घ्यायला. त्याच्यामुळं आणि मला नाव ठेवतात तपलंय त्यांचं तुषार येलजाळी म्हणून इंस्टाला बी अकाउंट असं त्यांनी डिलीट केलं असं बघा. त्याच्यावर व्हिडिओ बघायचं गाण्यासहित असं तोंडबिंड हावभाव बिवभाव सगळं असतं, पण नाव ठेवतात नुसती मागं. असू द्या. चला बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि एक कमेंट करून सांगा तेवढं. ही माणसं अशी तारात देतात बघा. आता काय झालं व्हिडिओत घेतलं म्हणून तेवढं सांगा तुम्ही. असू द्या, एखाद्याला नाही असलं आवडत तरी उद्यापासून माझा असला व्हिडिओ तरी तुम्ही बघत जावा, आपलं स्किप करून टाकत जाऊ नका. हे असे असतात बघा, व्हिडिओ काढायला गेली की माझ्या बायकोला व्हिडिओ घेऊ नका, तिकडून सासूने डोळं उठून बघायचं. त्याच्यामुळं का मध्ये मध्ये त्याचा मी व्हिडिओ काढत नव्हती, आता चालू केलं. ते अशी करते. असू द्या, आपलं माझं दीदीचं चिक्याचं आमचं बघत जावा व्हिडिओ. आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा.